नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण कर्मयोग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक म्हणजे स्वामीजींनी दिलेल्या व्याख्यानांचं कलेक्शन आहे. या समरीमधून तुम्हाला कर्माचं महत्त्व समजेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करायला शिकाल आणि कामाच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करता आपले कर्तव्य आपण आनंदाने कसं स्वीकारावं आणि कोणतेही काम मनापासून कसं करावं हे देखील तुम्हाला समजेल. कर्म हा शब्द संस्कृतमधील कृ या शब्दापासून आला आहे. कर्म म्हणजे प्रत्येक कृतीचा परिणाम. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर अर्थात त्याचं चारित्र्य त्याच्या सर्व अनुभवांना मिळून तयार होतं. हे सर्व अनुभव त्याला अज्ञानापासून ज्ञानाकडे घेऊन जातात आणि त्याच्या चारित्र्याला एक आकार देतात. अनेकदा लोक एखाद्या विशिष्ट हेतूसाठी काम करतात. काही प्रसिद्धीसाठी, काही सत्तेसाठी, काही संपत्तीसाठी, एवढंच नाही तर काही जण स्वर्गात जाण्यासाठी कामं करतात. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फक्त कर्म करणे. काही लोक गरिबांना मदत करतात, त्यांची सेवा करतात. ते प्रसिद्ध होण्यासाठी किंवा आपला ठसा उमटवण्यासाठी हे नाही करत, तर ते चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवतात. त्यांना ते काम करायला आवडतं म्हणून ते ती कामं करतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेलं काम हे मन, शरीर आणि आत्म्यासाठी सर्वोत्तम आहे. फक्त 5 मिनिटांसाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही गोष्ट किती कठीण आहे याची जाणीव होईल. कोणत्याही कामाच्या बदल्यात काहीही न मिळण्याचा विचारसुद्धा आपल्याला त्रास देतो. स्वार्थाशिवाय कोणतंही काम करण्यासाठी एका स्ट्रॉंग इच्छाशक्तीची आणि स्ट्रॉंग चारित्र्याची गरज असते. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता शक्य तितकं काम करण्याचा प्रयत्न करा. एखादा महापुरुष सतत सत्कर्म करत असतो, जणू काही तो सत्कर्मांचे बीज पेरत आहे. तो दररोज त्या बीजाची काळजी घेतो. पण तेच बीज जेव्हा एका वृक्षामध्ये बदलते तेव्हा तो त्याला लागलेल्या फळांची इच्छा मात्र करत नाही. तो केवळ आपले काम करत राहतो आणि आणखी चांगली झाडं वाढवत राहतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मदत करायची असेल तर त्याची मदत करा, पण मदत केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल याचा जास्त विचार करू नका. त्याने तुमचे आभार मानण्याची वाट पाहू नका किंवा त्या बदल्यात त्याने तुमच्यासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षासुद्धा ठेवू नका. जर तुम्हाला खरंच चांगली कामं करायची असतील तर बक्षिसाबद्दल विचार करण्याऐवजी आणखी चांगली कामं कशी करता येतील याचा विचार करा. हळूहळू सरावाने तुम्ही पण कोणत्याही स्वार्थाशिवाय कामं करायला शिकाल. सततच्या सरावाने हीच गोष्ट नंतर तुमची सवय बनून जाईल. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो. सगळ्यांच्या आयुष्यात त्यांचे स्वतःचे काही आदर्श असतात. कोणीही इतरांवर आपले विचार लादू शकत नाही. म्हणून आपल्याला जे रोल करायला मिळाले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एका संन्याशाने सगळ्या भौतिक गोष्टींचा त्याग केला पाहिजे. त्याने कुटुंब किंवा संपत्तीचा विचार करू नये. देवाची पूजा करणं आणि देवाबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तर दुसरीकडे घरातील मोठ्यांना घराची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तेच त्यांचं कर्तव्य आहे. तुमच्या घरातील मोठ्यांना संन्याशांचा आणि संन्याशांना तुमच्या घरातील मोठ्यांचा रोल करण्यास सांगणं चुकीचं ठरेल. प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी पार पाडायची असते. प्रत्येकाने आपले रोल्स योग्य प्रकारे बजावणं गरजेचं आहे. कामाचं रहस्य: तुम्ही काम करताना कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नका. हेच चांगलं काम करण्यामागचं रहस्य आहे. आणि अशाच विचाराने कामं केलं तर तुम्ही तुमच्या करिअर किंवा बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्हाला केवळ तुमच्या कामावर प्रेम करायचं आहे. जर तुम्ही कोणतंही काम प्रेमाने करत नसाल तर ते प्रेमाने करून बघा. जी कामं प्रेमाने आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय केली जातात ती कामं कोणत्याही नकारात्मक भावनेपासून वेगळी असतात. जर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या कामावर प्रेम केलं तर हे जग खरंच खूप सुंदर आणि अद्भुत होईल. आपण आपल्या कामाला एखाद्या पूजेप्रमाणे पूजलं पाहिजे आणि त्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा. इतर कशाचाही विचार करू नका. ते काम केल्याने मिळणाऱ्या मोबदल्याचाही विचार करू नका. तसंच ते काम करताना येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या परिणामांचा देखील विचार करू नका. जो कामगार फक्त त्याच्या कामाच्या परिणामांचा विचार करतो, ज्याला फक्त मिळणाऱ्या मोबदल्याची अपेक्षा असते,
तो नेहमी त्याच्या कामाबद्दल तक्रार करतो आणि तो कधीच आनंदी नसतो. पण ज्यांना परिणामांची चिंता नसते त्यांच्यासाठी तेच काम हे त्यांच्या आनंदाचं कारण बनतं. ते त्यांची कामं आनंदाने स्वीकारतात. ते नेहमी समाधानी राहतात, कारण त्यांनी त्यांची कर्तव्य अगदी मनापासून आनंदाने पूर्ण केलेलं असतं. आपण स्वतःचीच मदत करत असतो, या जगाची नाही. एक गरीब माणूस होता ज्याला खूप संपत्ती मिळवण्याची इच्छा होती. कुठून तरी त्याने ऐकलं, जर आपण भूत पकडलं तर आपण त्या भूताकडून भरपूर पैसे मिळवू शकतो. म्हणून त्याने एका साधूकडे मदत मागितली. पण त्या साधूने त्याला या निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आणि त्याला त्याच्या घरी परत जाण्यास सांगितलं. पण तो माणूस हट्ट करू लागला. तो म्हणाला, बाबा, मला खरंच एका भूताची गरज आहे, कृपया मला मदत करा. साधू नाराज झाला, पण मग त्याने त्याला एक तावीज दिलं आणि म्हणाला, हे तावीज हातात धरून हा जादूचा मंत्र वाच. त्यानंतर तुझ्यासमोर एक भूत येईल आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे तो तुझ्या प्रत्येक गोष्टीचं पालन करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भूत हे फार धोकादायक असतात. त्याला सतत काहीतरी कामात व्यस्त ठेव. त्याला काही ना काही काम देत राहा. जर तू काम देण्यात अपयशी ठरलास तर ते भूत तुझा जीव घेईल. तो गरीब माणूस म्हणाला, हे तर खूपच सोपं आहे. माझ्याकडे त्याला देण्यासाठी भरपूर कामं आहेत. मी कधीच फेल होणार नाही. असं म्हणून तो माणूस घनदाट जंगलात गेला आणि हातात तावीज घेऊन त्या साधूने दिलेला जादूच्या मंत्राचा उच्चार केला आणि तेवढ्यात त्याला एक भूत हवेत उडताना दिसलं. ते भूत त्याला म्हणाले, तू मला तुझ्या जादूने पकडले आहेस. आता तू मला काहीतरी काम दे, नाहीतर मी तुला मारून टाकेन. गरीब माणूस म्हणाला, माझ्यासाठी महाल बनव. तेव्हा एका सेकंदात तिथे महाल तयार झाला. भूत म्हणाले, हे काम झाले. तो गरीब माणूस पुढे म्हणाला, माझ्यावर पैसे आणि दागिन्यांचा पाऊस पाड. पुढच्या क्षणात त्या माणसाभोवती सोने, चांदी आणि हिऱ्यांचा ढीग जमा झाला आणि त्यानंतर भूत म्हणाले, हे काम झाले आहे, आता मला दुसरे काम दे. तो माणूस म्हणाला, हे जंगल कापून टाक आणि इथे एक नवीन शहर उभा कर. अवघ्या काही क्षणात संपूर्ण शहर त्याच्या समोर तयार झालं. नंतर भूत म्हणाले, अजून काही काम शिल्लक आहे का? आता मात्र तो माणूस घाबरला. तो विचार करू लागला की आता या भूताकडून आणखी काय काम करून घ्यावं. त्याला काहीच समजत नव्हतं. भूत म्हणाले, मला काहीतरी काम दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकेन. आता तर त्या माणसाची स्थिती फारच वाईट झाली. तो खूप वेगाने धावू लागला. साधू सापडेपर्यंत तो कुठेच थांबला नाही आणि साधूंना पाहिल्यावर तो जोरजोरात ओरडू लागला, बाबा, मला वाचवा, मला वाचवा. त्याने साधूला सांगितलं की आता त्याच्याकडे भूताला देण्यासाठी कोणतंही काम उरलेलं नाही आणि आता ते भूत त्याला नक्की मारणार. तेवढ्यात ते भूतही तिथे आले. मग तो माणूस साधूच्या मागे लपला. तेव्हा तो साधू त्या माणसाला म्हणाला, काळजीपूर्वक ऐक. असा कुत्रा शोध ज्याच्या शेपटीवर कुरळे केस असतील आणि ज्याचे शेपूट वाकलेले असेल, आणि मग तुझ्या तलवारीने त्याचं शेपूट काप व ते या भूताला दे आणि त्याला ती शेपटी सरळ करायला सांग. त्या माणसाने अगदी तेच केलं. मग भूताने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण शेपटी सरळ होत नव्हती. यात बरेच दिवस गेले, पण भूत त्या शेपटीला सरळ करू शकलं नाही. शेवटी भूत खूप थकले. ते म्हणाले, मी आजपर्यंत कोणत्याही कामात कधीही अशा समस्येचा सामना केला नाही. मी तुम्हाला वचन देतो की जर तुम्ही मला या कामातून मोकळं केलं तर मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. हे ऐकून तो माणूस खूप खुश झाला आणि त्याने भूताला सोडले. आपण ज्या जगात राहतो ते कुत्र्याच्या शेपटीसारखं वाकडं आहे. आतापर्यंत अनेक महान लोकांनी त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ते आपली पकड सैल करतात तेव्हा हे जग पुन्हा कुत्र्याच्या शेपटीसारखं वाकडं होतं. म्हणूनच या जगात पाप, वाईट कृत्य आणि चुकांचा स्वतःवर परिणाम होऊ न देणं ही नेहमी चांगलं. प्रेम करणं, शांतता राखणं आणि योग्य गोष्टींचं समर्थन करणं यासारख्या गोष्टींची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करा. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोण आहात
किंवा काय करता त्याला जास्त महत्त्व नाही. तसंच काहीतरी वेगळं करण्यासाठी तुम्हाला साधू होण्याची गरज नाही. जर चांगले काम करायची असतील तर ती कामं तुम्ही मनापासून आणि खऱ्या भावनेने करा. कामाला कर्म समजा, त्याला ओझं समजू नका. जेव्हा कामाच्या बदल्यात तुम्ही काही मिळण्याची इच्छा ठेवत नसाल तेव्हा तुम्ही खरा आनंद अनुभवू शकाल आणि यामुळेच तुम्हाला शांती आणि आराम मिळेल. तेव्हाच तुम्ही पूर्णपणे मुक्त व्हाल, कारण कर्म हीच खरी उपासना आहे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.